नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण 37 साईजचं पेपर कटिंग पाहत आहोत। इथे आपण पेपरवर मापं टाकायला घेऊया। हे पहा, इथे पूर्ण उंची 13.5 आहे। इथे आपण 14.5 15 घेऊया। 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचे आहे आपल्याला। आणि इथे मी अर्धा इंच वरतीही खूण करून घेतलेली आहे आधीच। इथे आपली गळा रुंदी 2.25 इंच टाकूया। 2.5 इंच शोल्डरची पट्टी आणि 1.25 इंच स्टिचिंग मार्जिन असं इथे आपण शोल्डरचं माप घेतलेलं आहे। आणि इथे मुंडा आपण 5.5 इंच घेतलेला आहे। 5.5 इंच आपण मुंडा टाकूया आणि इथे पट्टीने सरळ रेषा आखून घेऊया। इथे छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच टाकायचा आहे। छातीचा चौथा भाग बोलल्यानंतर आपल्याला 9.25 इंच आणि पुढे 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन घ्यायची आहे। इथेही आपण सरळ रेषा आखून घेऊया आणि इथे 1.25 इंच पुढच्या मुंड्याला आणि 1.25 इंच मागच्या मुंड्याला अशा 2 खुणा करून मग आपण मध्य काढूया आणि त्या मध्यावरून आपण मुंड्याचे शेप देऊन घेऊया। आधी आपण मागच्या मुंड्याचा शेप देऊन घेतो आहोत। आणि टेपच्या 2 रेषा आतमध्ये येऊन आपल्याला पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे लगेच। इथे अर्धा इंच शोल्डर जोडायला मोजून आपण इथे मुंडा मोजून घेतला। अगदी 2 रेषा एक्स्ट्रा आलेला आहे, चालेल, त्याला काही प्रॉब्लेम नाही। आणि इथे आपण आता गळाची उंची टाकूया। गळा आपला 6.5 आहे, तर मी इथे 7 इंच घेतलेला आहे। बॉटमला 2.25 इंच घेतलेला आहे। आणि आता आपण बॉक्स तयार करून गळ्याचाही शेप देऊन घेऊया। आणि इथे आपण आता टक्स पॉइंट घेऊया। 9.5 टक्स पॉइंट घेतला आहे, ते अर्धा इंच एक करून 10 घ्यायचा आहे, कारण की आपल्याला शोल्डर जोडायला जाईल। आणि जे कमरेच्या साईडून आपण एक लाईन आखून घेऊया। आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती अर्धा इंच मार्जिन घेऊन पुन्हा अजून एक लाईन मारून घेऊया। हे आपल्याला प्रिन्सेस कटच्या टक्ससाठी हवं असतं। इथं आपण मधला टक्स 4चा घेतला आहे आणि खालच्या साईडून 3.5चा घेतलेला आहे। पुढे 2.5 इंचाचा टक्स घेतला आहे आणि आता आपण वरचा आणि खालून ते जॉईन करून घेऊया। इथे 1.5 इंच वरती यायचं आहे आपल्याला आणि तिथे सरळ रेषा आखून पुन्हा क्रॉस रेषा वरच्या टक्सला जॉईन करून घ्यायची आहे। मुंड्याच्या इथून अर्धा इंच आतमध्ये यायचं आहे आणि आता आपल्याला इथे प्रिन्सेस कटचा शेप देऊन घ्यायचा आहे। अगदी व्यवस्थित आणि सावकाश द्यायचं आहे, जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसंच। इथे टक्स पॉइंट काढायचा आहे आणि आता आपण इथे टक्स मोजून घेणार आहोत। इथे बघा कमरेचा चौथा भाग कसा देते। इथला मी मधला टक्स आहे तो सोडून दिलेला आहे 3.5 इंचावर खूण करून, आणि मधला 2.5 इंच सोडून दिलेला आहे। त्याच्या पुढे आपण कमरेचा चौथा भाग घेऊन मग 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन द्यायचं आहे। इथे 2.5 इंच घेतलेला आहे आणि हा मधला टक्स घेतलेला आहे अर्धा इंचाचा मुंड्याजवळचा। आणि आता आपण हे मोजून घेऊया। तर हे 11 आलेलं आहे आणि हा तसाच दुसरा टक्स मोजला तर तो 11.5 येतो आहे। तर आपण इथे 11.25 वरती खूण करून ते जॉईन करून घेऊया। अर्धा इंचाचं जे आहे ते फक्त टक्सपुरतंच ठेवायचं आहे, बाकीचं कट करून घ्यायचं आहे। क्रॉस लाईन आखून घेतली।
तर मी तुम्हाला क्रॉस चेक करून दाखवते पुन्हा. पूर्ण उंची प्लस 1.5 इंच, मुंडा 5.5 इंच, छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच, अर्धा इंच मधला टक्स जाईल ते. पूर्ण मुंडा पुन्हा मोजून दाखवला आहे, ते परफेक्ट आलेलं आहे 8 सव्वा 8. इथे हे बघा 3 इंच सोडून 3.5 इंच पुन्हा छातीचा चौथा भाग घेतलेला आहे 7.5, टक्स पॉईंट 10, गळा 7. आणि आता आपण हे कट करून घेऊया. इथे पाव इंच खाली येऊन, फक्त पाव इंच खाली येऊन फिटिंग लाईनच्या इथून रेष मारायची आहे क्रॉस, जेणेकरून घोळ येत नाही काकेमध्ये. त्याआधी आपण मागचा मुंडा कट करून घेऊया. इथे लगेच गळ्याचे ते नॉच देऊया आणि आपण मधूनही कट करून घेऊया. आता आपण पुढचा भाग साईडला ठेवून मागच्या भागामध्ये जे अर्धा इंच एक्स्ट्रा होतं ते कट करूया. मागच्या भागाला फक्त 1 इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे. हे पहा. आणि इथे छातीचा चौथा भाग 7.5 आणि पुढे 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन आणि 1 इंच टक्ससाठी असं 2.5 इंच आपण मार्जिन देऊन राहिलेला कट करूया. जो आपण प्रिन्सेस कटमध्ये वाढवलेला टक्ससाठी तो इकडे कट करून घ्यायचा आहे. इथे आपल्याला छातीचा चौथा भाग पण मोजून अर्धा इंच एक्स्ट्रा येतो तो कट करायचा आहे. आता आपण इथे टक्ससाठी गळ्याची मार्किंग करूया. आधी 10चा गळा आहे, मी 10.5 घेतला आहे. बॉटम साईडला 2.25 इंच बॉक्स तयार करून घेतलेला आहे इथे. आणि इथेही गळ्याचा शेप देऊन घेऊया. इथेही आपण मुंडा मोजून घेतला, तो परफेक्ट आलेला आहे. इथे पाव इंच आतमध्ये येऊन कमरेच्या इकडे सरळ लाईन आखून घेतलेली आहे, जेणेकरून मुंड्यामध्ये घोळ येत नाही. इथे आपण आता मागचा पुढचा शेप ही कट करूया मुंड्याचा आणि प्रिन्सेस कटचं कटिंग करूया. गळा कट करून घ्यायचा इकडे. आणि आपण आता प्रिन्सेस कट करूया. हा बघा मधला जो टक्स आहे तोही कट करून घ्यायचा आहे 1.5 इंच दोन्ही साईडून. आणि आता हा मधला टक्सही कट करून घेऊया. इथे थोडंसं व्यवस्थित कट करून थोडंसं हे करून घ्यायचं. ते चालतं तेवढं कट केलं तरी काय प्रॉब्लेम येत नाही. आणि नॉच देऊन घेऊया लगेच. इथे हे बघा क्रॉस हा टक्स पुरताच ठेवायचा आहे आणि बाकीतून कट करून घ्यायचं आहे. जो अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवलेला तो. आणि इथे आपण टक्स द्यायला जे विसरलो होतो ते टक्स देऊन घेऊया. 1-1 इंचाचा आडवा टक्स 4.5 आणि उभा टक्स 4.5 घेतलेला आहे. आणि इकडे कमरेच्या साईडला अर्धा इंच यायचं आहे वरती आणि तिथूनही क्रॉस एक लाईन मारायची आहे टक्सपर्यंत आणि ते कट करून घ्यायचं आहे. जेणेकरून ज्या वेळेला आपण टक्स देतो त्यावेळेला पट्टी सरळच्या सरळ येते कमरेची. दाखवते मी तुम्हाला बघा. म्हणून हे अर्धा इंच वरती येऊन कट करायचं आहे कमरेपासून. आणि इथे आपण ह्याला नॉच देऊन घेऊया. आपली प्रिन्सेस कटचं 37 साईजचं कटिंग झालेलं आहे. आणि मी तुम्हाला स्लीव्सचं कटिंग डायरेक्ट अस्तरवर दाखवणार आहे इथे. इथे मी अस्तर घेतलेलं आहे. डायरेक्ट बाहीचं कटिंग मी अस्तरवर करते.
इथे थोडासा मोबाईल माझा सरकला होता, ते पण आधी सरळ लाईन आखून घेऊया. इथे मी पूर्ण उंची घेतलेली आहे. मी तुम्हाला नंतर दाखवते. हे जरा मोबाईल साईडला झाल्यामुळे दिसत नाही आहे. ते पूर्ण उंची आणि छातीचा चौथा भाग वजा अर्धा इंच घ्यायचा. इथे आपल्याला जी ॲक्च्युली घडी, बाहीची घडी 4 भाग करून छातीचा चौथा वजा अर्धा. इथे कॅप आहे, आपण 4.25 देऊन मधून एक क्रॉस लाईन मारून घेतली. त्याचा पुन्हा मध्य काढला आहे आणि त्या मध्यातून दोन्ही साईडला अर्धा इंच मार्किंग करून घेतली आहे. खालून 1.5 इंच आणि पाव इंच अजून एक मार्किंग केली आहे खाली. आणि आता आपण इथे शेप देऊन घेऊया. हे मी तुम्हाला पुन्हा पुढे दाखवते आहे, कारण की ते कॅमेऱ्यामध्ये आलेलं नाही आहे म्हणून. इथे दंडखेर अधिक 1.5 इंच, दंडखेराचा निम्मे अधिक 1.5 इंच. हे बघा, अर्धा इंच वजा केलेला आहे. पूर्ण उंची 10 घेतलेली आहे. कॅप हाईट कॅप हाईट आपण इथे 4.25 घेतलेली आहे आणि दोघांचा मध्य काढून अर्धा इंच देऊन हा असे शेप देऊन घेतलेले आहेत. बाहीचा व्हिडिओ समजला नसेल तर मी तुम्हाला सेपरेट फक्त बाहीचा एक व्हिडिओ टाकेन. आणि इथे मी पुन्हा मुंडा मोजून घेतलेला आहे, जेणेकरून आपली बाही कमी नको पडायला. हे बघा, इथे आपल्या हातामध्ये पुन्हा +1.5 इंच करावं लागलं, कारण की आरीवर्कचा ब्लाऊज होता रेडीमेड. त्याच्यामध्ये बाही आपली पूर्ण फुल बाही 10.5 इंचाची होती, 10.5-11 इंचाची. आणि कस्टमरने 9 इंचच सांगितलेली, ती बसत नव्हती. तर पुन्हा डिझाईन पूर्ण वाया नको जायला म्हणून मी पुन्हा 1 ते 1.25 इंच पुन्हा त्यात प्लस करून घेतलेला आहे. हे बघा, पुन्हा दंडघेराचा निम्मे आणि पुढे 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन असं मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि आता आपण ही बाही कट करून घेऊया आहे तशी. आणि इथे बघा, आता ओपन करून मग आपण पुढचा मुंडाचा शेप कट करून घेऊया. ते आपण व्यवस्थित शेप करून घेऊया. हे बघा, आपली बाही कटिंग झाली. आता मी तुम्हाला लगेचच इथे पूर्ण कटिंग दाखवते. पेपर जे कटिंग केलेलं आपण त्यावरूनच तुम्हाला मी कटिंग दाखवते. आहे तसं पेपर ठेवून कट करून घ्यायचं आहे. नॉच दिल्यामुळे असं फायदा होतो तिथल्या तिथे लगेच. इथे लगेच नॉच देऊन घ्यायचे आहेत आपण, जिथे नॉच दिलेत तिथेच, म्हणजे आपल्याला स्टिच करताना प्रॉब्लेम येत नाही. आणि हा आता पॅडेड ब्लाऊज होता, त्यामुळे मला अस्तर थोडासा कमी पडला होता. तरीही आपण ॲडजस्ट करू शकतो.
ते मी अस्तर ॲडजस्ट करण्यासाठी आधी ठेवून बघते सगळीकडे कुठे ॲडजस्ट होतो आहे ते, आणि मग मी मार्किंग करायला सुरुवात केली आहे. आणि इथे आपण 5 इंच शिलाई मार्जिन आपण वाढवून घेऊया दोन्ही पार्टला. हुकलूक साईडलाही वाढवूया आणि कटोरी जॉईंट करतो आपण तिथे प्रिन्सेस कट तिथेही वाढवायचं आहे, नाहीतर आपला ब्लाऊज खेचला जाईल. हे बघा मी हुकलूक साईडलाही वाढवलं आहे, गळ्याच्या साईडून आणि कटोरीच्या साईडूनही वाढवलं आहे 5-5 इंच. तिथे लगेच नॉच देऊन घेऊया आणि इथे थोडंसं ॲडजस्ट करावं लागलं, ॲडजस्ट नव्हतं होते. बघा 4 फोल्ड करून मी एकावर एक असे 2-4 भाग ठेवलेत आणि तिथे आपण आता प्रिन्सेस कटची कटोरी कट करूया. हा ब्लाऊज स्टिचिंगचा व्हिडिओही मी बनवला आणि अर्धवट माझं मोबाईल स्विच ऑफ झाल्यामुळे तो व्हिडिओ अर्धाच झालेला आहे आणि ते मला लक्षात नाही आलं माझा मोबाईल स्विच ऑफ झाला. हे बघा इथे थोडंसं कोपरा कमी पडत आहे, पण तोही ॲडजस्ट करता येतो आपल्याला. तर आपलं अस्तर कटिंग झालं आहे. आता आपण मेन फॅब्रिक घेऊया कटिंगला. तर हा आरीवर्कचा ब्लाऊज असल्यामुळे ते आपल्याला व्यवस्थित कट करायचं आहे. अगदी गळा वगैरे व्यवस्थित ठेवून डिझाईन अशी एकावर एक आलेली आली पाहिजे. नसेल जमेत तर आपण तिथे टाचण्या लावूनही घेऊ शकतो, म्हणजे कपडा सरकायची भीती नसते. आता मी इथे डायरेक्ट कट केलेलं आहे, मी टाचण्या वगैरे नाही लावल्या, पण अगदीच कोणाला नसेल जमत तर टाचण्या लावून घेऊ शकता. आधी आपण बॅक पार्ट कट करून घेऊया. बघा गळा खूप छोटा होता पुढचा, आणि आपण अर्धा इंच मार्जिन एवढं कट करूया, एक्स्ट्रा ठेवून कट करूया, जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करताना काय प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. कोणताही ब्लाऊज कट करताना मेन फॅब्रिक जेव्हा कट कराल तो अर्धा ते पाव इंच एक्स्ट्राच ठेवा आणि कट करा. तुमच्याकडे कपडा असेल तर, अगदीच कपडा कमी असेल तर तंतोतंत केला तरीही चालतं. इथे माझ्याकडे भरपूर कपडा होता म्हणून मी अर्धा ते पाऊण इंच एवढा एक्स्ट्रा ठेवून कट केलेला आहे, जेणेकरून मला स्टिच करताना काही प्रॉब्लेम नको यायला. एक्स्ट्रा नंतर आपण कट करून टाकू शकतो. हे पहा इथे आपलं कटिंगही झालेलं आहे.
इथे आपल्याला हाताला थोडंसं जोड द्यायला लागणार आहे. आपलं पूर्ण फॅब्रिक कटिंग झालेलं आहे. स्टिचिंगचा व्हिडिओ मी टाकेन, पण तो